नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये. तर 2 वीक्स पूर्वी आपण एक सीरीज स्टार्ट केली होती, जी होती चार्ट पॅटर्न्सबद्दल. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो, की डबल बॉटम आणि डबल टॉप कसं ट्रेड करायचं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण शिकलो असेंडिंग ट्रायंगल आणि डिसेंडिंग ट्रायंगल. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे बॉक्स ट्रेडिंग पॅटर्नबद्दल. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत, की हे पॅटर्न बनता कसा, याच्यामागे सायकॉलॉजी काय असते, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, टार्गेट किती ठेवायचं आणि रिस्क टू रिवॉर्ड कसं मॅनेज करायचं. बेसिकली याच्यामध्ये आपण 4 गोष्टी शिकणार आहोत. पहिली गोष्ट आहे की बायर्स ब्रेकआउट, की बायर जेव्हा ब्रेकआउट देतात तेव्हा ट्रेड कसं करायचं. दुसरं आहे सेलर्स ब्रेकआउट, की सेलर जेव्हा ब्रेकआउट देतात, ब्रेकडाऊन देतात तेव्हा कसं ट्रेड करायचं. तिसरं आहे सेलर स्ट्रॅप आणि चौथं आहे बायर स्ट्रॅप. तर या 4 सेटअप्स आपण आज शिकणार आहोत. हे 4 सेटअप्स कसे ट्रेड करायचे आणि किती रिस्क रिवॉर्ड ठेवायचं आणि कसं मॅनेज करायचं ट्रेडला. तर चला सुरू करूयात पहिल्यापासून, जे आहे बायर्स ब्रेकआउट. तर हे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता इकडे, की सिम्पली एक रेंज बनली आहे. आता बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न आयडेंटिफाय करायचा कसा. एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की पॅटर्नची कंडिशन जी आहे, की ॲटलिस्ट अप्पर लेवल जी आहे याला 3 टचेस पाहिजेत. म्हणजे सपोज एक अज्युम करा, की हा बॉक्स बनलाय, एक मार्केट साइडवेज गेलंय. तर हायर लेवलला ॲटलिस्ट 3 वेळा टचेस झाले पाहिजेत आणि लोअर लेवलला ॲटलिस्ट 3 वेळा टचेस झाले पाहिजेत. मिनिमम 3 टचेस तरी पाहिजेच. मगच आपण आयडेंटिफाय करू शकतो, की हा बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न आहे. तर इथे बघूयात आपली ती कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे का. तर वरती बघू शकता 1, 2, 3, 4, 5 मोर दॅन 5 टचेस आहेत वरच्या बाजूला. खाली 1, 2, 3, 4, 5 खाली देखील मोर दॅन 5 टचेस आहेत. आणि फायनली आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळालं बायर्सने दिलेलं, जे की आहे या कॅन्डलमध्ये इकडे. मग एक सिंपल ट्रेड होता, ब्रेकआउट दिलं, स्टॉप लॉस असणार आहे आपला प्रिव्हियस स्विंगच्या खाली. प्रिव्हियस स्विंग आहे अराउंड 57,200च्या आसपास. आणि टार्गेट किती ठेवायचं आता. आता मित्रांनो, तुम्ही कुठला पण पॅटर्न ट्रेड करा, ते एम असू दे, डब्ल्यू असू दे, एक असेंडिंग ट्रायंगल असू दे किंवा डिसेंडिंग ट्रायंगल असू दे. कुठला पण पॅटर्न असला तर त्याची प्रोबॅबिलिटी असते, जी की असते अराउंड 50 to 60%. आता जर पॅटर्नची ही प्रोबॅबिलिटी आहे आणि जर तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं आहे, तर बेसिक कॉमन सेन्स आहे, की रिस्क टू रिवॉर्ड रेशो मोर दॅन 1:1 तर राहिलाच पाहिजे. जर तुम्ही 0.9 आर घेताय, 0.8 आर घेताय, तर ऑब्व्हियसली प्रॉफिटेबल व्हायला खूप अवघड जाणार आहे. तर मी सजेस्ट करेन, की रिस्क टू रिवॉर्ड मोर दॅन 1:1 ठेवा. मग भले तुम्ही कुठला पण पॅटर्न ट्रेड करताय. तर आणि जर तुम्हाला बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न ट्रेड करायचा आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी सजेस्ट करेल, की 5 मिनिट्स टाईम फ्रेमवर हा पॅटर्न ट्रेड करा. कारण 15 मिनिट्सवर किंवा हायर टाईम फ्रेमवर जर इंट्राडेमध्ये तुम्ही ट्रेड करताय, तर हे आयडेंटिफाय करायला थोडं अवघड जाईल. आता इथे बघू शकता, की आयडेंटिफाय होत नाही, की बॉक्स रेंज बनले. आणि जर तुम्ही लोअर टाईम फ्रेमवर गेला, मी सजेस्ट करेल 5 मिनिटवर ट्रेड करा. 1 मिनिटवर जायची काही गरज नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता इझिली आयडेंटिफाय होतंय, की एक बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न बनलाय. तर टाईम फ्रेम आपल्याला वापरायची आहे 5 मिनिट. आणि एक जी कंडिशन चांगली आहे 3 टचेसची, ती एक लक्षात ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर पहिला सेटअप आपण बघितला, की बायर जेव्हा ब्रेकआउट देतात, सिम्पली एक स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल बनते. आपल्याला इथे लॉंग करायचं आहे, स्टॉप लॉस ठेवायचा आहे प्रिव्हियस स्विंगच्या खाली आणि टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे 1:1 किंवा जास्त आपल्या अंडरस्टँडिंग अनुसार. जेव्हा पण तुम्ही टार्गेट ठेवाल, तेव्हा तुम्ही जास्त टार्गेट कुठे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, या 2 कंडिशन्समध्ये, सेलर स्ट्रॅप आणि बायर स्ट्रॅप. मग तुम्ही कुठला पण पॅटर्न जर ट्रेड करताय आणि एक पार्टी कुठली तरी ट्रॅप झाली आहे, तर हायर चान्सेस असतात, की मोर दॅन 1:2 आर तुम्हाला आरामशीर मिळणार. मी म्हणतोय आरामशीर, याच्यावर एम्फसाइज करा. कारण कुठली पण पार्टी ट्रॅप होते, तेव्हा त्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतात आणि मग ते मूव्ह अजून जास्त मूव्ह येते अपोजिट साईडला. याचे देखील आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. तर इथे बघूयात, हे आहे आपलं थर्ड, जे आहे सेलर स्ट्रॅप
हा सेटअप बनलाय इकडे. आता इथे झालंय काय ते बघूयात. इथे तुम्ही बघू शकता आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. 3 टचेस आहेत. खाली देखील 1, 2, 3, 4 4 टचेस झालेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की प्राइस ऑलरेडी एक अपट्रेंडमध्ये आहे. स्ट्रॉंग बाईंग झाले. इथे एक बेस देखील बनला आहे. सो आपण बेसिक अंडरस्टँडिंग जरी वापरली की इथे शॉर्ट मूव्ह यायची, डाऊन साईडला मूव्ह यायचे चान्सेस कमी आहेत आणि वरती मूव्ह येऊ शकते. तर इथे त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जरी तुमचा इथं सेलिंग साईडला स्टॉप लॉस हिट झाला तरी तुम्ही बाईंग साईडला इथे ट्रेड पंच करू शकता आणि रिस्क टू रिवॉर्ड ठेवू शकता मोर दॅन 1:2. तर इथे आपण बघू ट्रेड प्लॅन केला कसा असता. तर इथे बघू शकता की सेलर्सने इथे ब्रेकडाऊन दिलंय आणि इमिडिएटली नेक्स्ट कॅन्डलमध्ये काय झालंय, एक स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल बनली आहे. अजिबात तुम्हाला वरच्या साईडला वीक दिसणार नाही, एकदम छोटीशी वीक आहे. जरी तुम्हाला इथे कॉन्फिडन्स येत नसेल तरी अजून एक कॅन्डल वेट करा. मग इथे दिसतंय की एक बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला आहे आणि या कॅन्डल नंतर देखील तुम्ही बाईंग लॉंग करू शकता. मग स्टॉप लॉस ठेवायचा आहे या कॅन्डलच्या खाली. आणि जसं की आपण टार्गेट सेट केलंय, जेव्हा पण कुठली पार्टी ट्रॅप होतीये आणि तसा सेटअप बनतोय, मोर दॅन 1:2 टार्गेट ठेवायचं, जे की आपल्याला आरामशीर मिळालं. इकडे 1:3च्या आसपास आपल्याला इथे टार्गेट मिळालंय. इकडे बघू शकता 3.24. तर जेव्हा पण कुठली पार्टी ट्रॅप होते तेव्हा ट्राय करा की मोर दॅन 1:2 अचीव्ह झालंच पाहिजे. मग आपण आता 2 गोष्टी बघितल्या. पहिलं आपण गोष्ट बघितली बायर्स ब्रेकआउट सेटअप, दुसरी बघितली सेलर्स ट्रॅप. आता तिसऱ्याकडे जाऊयात. तिसरा सेटअप आहे अगेन सेलर्स ट्रॅपचं. इथे अजून एक एक्झाम्पल भेटतंय. इथे पण सेम लॉजिक जर वापरलं, इथे एक इमिडिएटली नेक्स्ट बाईंग स्ट्रॉंग कॅन्डल बनली आहे. स्टॉप लॉस असणार आपला खाली आणि टार्गेट आपलं 1:2च्या पेक्षा जास्त आरामशीर अचीव्ह झाले 20 ते 25 मिनिटांमध्ये. अगेन इथे तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंग जर वापरली, एक अपट्रेंड आहे, हायर लोज बनत चाललेत, तर ऑब्व्हियसली इथे शॉर्ट साईडला आपण बघणार नाही आणि मोस्टली आपण प्रेफर करणार की लॉंग साईडलाच ट्रेड प्लॅन करायचा. मग त्या लॉजिकने इथे जर वेट केलं, इथे सेलर्स ट्रॅप झालेत आणि इमिडिएटली आपली लॉंग एंट्री बसली आहे इकडं. तर असा होता सेलर्स ट्रॅपचा पॅटर्न. 2 टाईप आपले बघून झालेत. आपण तिसऱ्याकडे जाऊयात आता. आता हे इथे दिसतंय की बायर्स ट्रॅप झालेत. आता हे बघा आपली कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली आहे. टचेस मोर दॅन 3 आहेत. खाली देखील टचेस मोर दॅन 3 आहेत आणि बायर्सने इथे ब्रेकआउट दिला आहे. आता याच्यानंतर अगेन एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली आहे. आता या कॅन्डलला मी स्ट्रॉंग का म्हणतोय, कारण इथे तुम्हाला अजिबात वीक बनलेली दिसत नाही आहे. खाली तुम्ही बघू शकता एकदम छोटी वीक आहे. मग जेव्हा अशा स्ट्रॉंग कॅन्डल बनतात एका इम्पॉर्टंट लोकेशनला, असे कॅन्डल्स तर तुम्हाला भरपूर ठिकाणी बनताना दिसतील. पण हे एक ब्रेकआउट झोन आहे. ब्रेकआउट झोनला अशा कॅन्डल्स नाही बनल्या पाहिजेत. जर ही रिट्रेसमेंट कॅन्डल असेल तर ती अशी कॅन्डल बनली पाहिजे, एक वीक सेलिंग कॅन्डल. पण इथे बघू शकतो की आपण स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल बनली आहे. मग जरी तुम्ही कन्झर्वेटिव्हली ट्रेड करताय तरी अजून एक कॅन्डल वेट करा आणि जेव्हा प्राइस फेल होती वरती जायचं ना, अगेन या रेंजमध्ये येते, तेव्हा इथे तुम्ही शॉर्ट करू शकता. अगेन स्टॉप लॉस ठेवणारे आपण कॅन्डल हायच्या वरती. आणि जसं आपण बघितलंय की एक पार्टी ट्रॅप झाली आहे. आता इथे कुठली पार्टी ट्रॅप झाली आहे, बायिंग पार्टी ट्रॅप झाली आहे. मग त्यांचं आपण टार्गेट किती ठेवणार, ऑब्व्हियसली मोर दॅन 1:2. मग इथे बघू शकता आरामशीर 1:3 अचीव्ह झालंय. पण आपण जास्त ग्रीड नाही करायची. 1:2 किंवा जास्त थोडं 1.25 2.5 आरमध्ये एक्झिट करून द्यायचं. मग इथे आपण आता थर्ड केस बघितली इथं, जी होती बायर सेलर्स ट्रॅप. तर 3 गोष्टी आपण बघितल्यात, बायर्स ब्रेकआउट, सेलर्स ट्रॅप आणि बायर्स ट्रॅप. आता एक राहिली आपली सेलर्स ब्रेकडाऊन. ते आपण बघूयात. ते एक्झाम्पल ते देखील मी मार्क करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी, नंतर परत टाइम वेस्ट व्हायला नको म्हणून. तर चार्ट लोड नाही झालाय, 1 मिनिट रिसेट करतो मी एकदा. तर हे तुम्ही बघू शकता की एकदम क्लीन आणि सिंपल ब्रेकडाऊन आहे, पण किती सुंदर त्यांनी रिस्क टू रिवॉर्ड दिला आहे. तर सिंपल एक पॅटर्न बनला आहे. आपले टचेस 1 2 3 4, 1 2 3 4. आपली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. इथे एक स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डलने ब्रेकडाऊन दिला आहे. सिम्पली इथे शॉर्ट करायचं
स्टॉप लॉस ठेवायचा प्रिव्हियस स्विंगच्या वरती. मग जेव्हा तुम्ही ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट प्लॅन करताय, जेव्हा कुठली पार्टी ट्रॅप झालेली नाहीये, तेव्हा प्रिव्हियस स्विंगच्या वरती किंवा खाली स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि जेव्हा पार्टी ट्रॅप झाली आहे, तेव्हा कॅन्डलच्या वरती खाली किंवा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवा. मग इथे बघू शकता एक सिंपल सेटअप, सिंपल लॉजिक, पण रिस्क टू रिवॉर्ड किती चांगला मिळाला आहे. तर अजून एक लास्ट एक्झाम्पल आपण बघूयात. तर इथे बघू शकता अगेन बायर्स ट्रॅपचं एक्झाम्पल बघायला मिळते आपल्याला इकडे. कंटिन्युअसली प्राइस सकाळपासून एकदम स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये आहे. हे कॅन्डल्स तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉंग आहे. प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये आहे. एक हॉल्ट केलं आहे प्राइसने आणि इथे एक बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न बनलेला आहे. आता हे कशावरून? कारण आपली कंडिशन इथे पहिले चेक करायची सॅटिस्फाय झाली आहे का. तर 1, 2, 3 टचेस आहेत. खाली देखील 1, 2, 3 टचेस आहेत. म्हणजे हा आयडेंटिफाय करू शकतो आपण ॲज बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न. आता नंतर झालं काय? बायर्सने जर ब्रेकआउट दिला, पण सिंपल अंडरस्टँडिंग वापरली तर स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये आहे प्राइस. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही ट्रेंडच्या सोबत ट्रेड प्लॅन करताय, तर ही एक परफेक्ट अपॉर्च्युनिटी सेल करण्यासाठी. बट इकडे जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला नाही, तर तुम्ही वेट करा जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. ट्रेडमध्ये जम्प इन करू नका. मग फायनली जेव्हा या रेंजच्या आतमध्ये प्राइसने क्लोजिंग दिली आहे, इकडे इकडे तुम्ही लाँग करू शकता आणि स्टॉप लॉस ठेवू शकता कॅन्डल हायच्या वरती, किंवा इथे छोटंसं स्टॉप लॉस स्विंग ह्याच्या वरती. सो इथे देखील प्लॅन करू शकता, कारण बँक निफ्टीमध्ये 50 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे काहीच नाही आहे. तर अगेन टार्गेट किती ठेवायचं जेव्हा कुठली पण पार्टी ट्रॅप होते? मोर दॅन 1:2. 1:2 तर आरामशीर फक्त 15 ते 20 मिनिटात इथे अचीव्ह झाले. फायनली आपलं टार्गेट इथे मोर दॅन 1:4 आवर पण अचीव्ह झाले. पण आपल्याला ग्रीड करायची नाही आहे. 1:2 किंवा 1:2.5 मध्ये आपल्याला एक्झिट करायचं आहे. तर इथे ते आरामशीर हिट झालेलं तुम्ही बघू शकता. तर असा होता हा पॅटर्न. आय होप तुम्हाला लॉजिक समजली असेल आणि या चारही सेटअप्सला कसं ट्रेड करायचं अराउंड बॉक्स ट्रेडिंग पॅटर्न हे तुम्ही शिकला असाल. जर तुम्ही थोडं पण काही शिकला असाल, थोडं व्हिडिओमधून काही इन्स्पायरिंग वाटलं असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.